सर्वांना नमस्कार. श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. विचार करायला लावणारी आपण रोज हजारो लोकांना भेटतो, पण खऱ्या अर्थाने आपले असतात ते फक्त कुटुंबातील लोक. आईची माया, वडिलाचं छत्र, भावंडाचं प्रेम हाच तर आपल्या आयुष्याचा खरा खजिना आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर जो हात कधीच सोडत नाही ते म्हणजे आपलं कुटुंब. सुखात साथ देणारं खूप असतात, पण दुःखात उभं राहणारं एकच कुटुंब. हॅपी फॅमिली डे म्हणजे जागतिक कुटुंब दिन दरवर्षी 15 मे रोजी साजरा केला जातो. याला अधिकृतपणे इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज असं म्हणतात. हा दिवस युनायटेड नेशनने घोषित केलेला आहे. कुटुंबाचे महत्त्व आणि समाजातील त्यांची भूमिका अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस कधी सुरुवात झाली तर 1993 मध्ये ही सुरुवात झालेली आहे. युनायटेड नेशनने ही सुरुवात घोषित केलेला आहे आणि पहिल्यांदा 15 मे 1994 पासून हा साजरा करायला सुरुवात झालेली आहे. हा दिवस कुटुंबातील महत्त्व, नात्याची ताकद आणि समाजातील कुटुंबाची भूमिका यासाठी साजरा केला जातो. कुटुंब हा फक्त एक शब्द नाही, ती आहे भावना, आधार, आपुलकी. आपण आयुष्यात कितीही मोठं झालो, कितीही यश मिळवलं तरी शेवटी परत यायचं असतं ते याच कुटुंबाकडे. कारण इथे असतो निस्वार्थ प्रेम, कोणती अपेक्षा नसलेली साथ. आणि दुसरं म्हणजे काय, हे कुटुंब जे असतं पण त्यांच्या प्रत्येक कुटुंब कष्टात दडलेलं असतं आपलं भविष्य. हे कारण काय, आपण हे कुटुंब स्वतः उपाशी राहतं पण आपल्याला कधी भुकेलं ठेवत नाही, ते असतं कुटुंब. आपल्या आनंदासाठी ते स्वतःच्या इच्छा, स्वप्न सुद्धा बाजूला ठेवतात. भावंडाचं नातं, बहीण भाऊ, कधी भांडणं, कधी हसणं, कधी रुसणं, पण शेवटी एकमेकाशिवाय अपूर्ण. तेच आपल्या आयुष्यातले आपले मित्र असतात आणि आयुष्यभर साथ देणारे साथीदार पण असतात. छोट्या क्षणाची किंमत कुटुंब म्हणजे मोठा कार्यक्रम नाहीये. छोटे छोटे क्षण असतात आपले. एकत्र जेवणं, एकत्र हसणं, एकमेकांची काळजी घेणं, हेच क्षण पुढे जाऊन आपल्याला मोठी आठवणी बनतात आणि मनात कायम राहतात. आजच्या काळातलं वास्तव्य, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आयुष्यात आपण खूप व्यस्त झालेलो आहोत. मोबाईल, काम, सोशल मीडिया यामध्ये आपण कधी कुटुंबासाठी वेळच काढत नाही. पण खरं सांगायचं, आपल्याला सर्वात जास्त गरज असते ती कुटुंबाच्या वेळाचीच. आज फॅमिली डे आहे. एक दिवस खास आपल्या कुटुंबासाठी. आज थोडा वेळ काढा. त्यांना सांगा, तुम्ही माझ्यासाठी किती खास आहेत. आजच्या काळात का जास्त गरज आहे? कारण काय, मोबाईल, सोशल मीडियाचं जाळं, आपण दिवसभर फोनमध्ये बिझी असतो पण घरातले लोकच दूर जातात. स्ट्रेस, प्रेशर वाढलेलं असतं. स्टडी, करिअर, कॉम्पिटिशन, मन थकले की फॅमिली हाच खरा आधार असतो. नात्यामध्ये अंतर वाढते. एकाच घरात राहून सगळे वेगळ्या जगात जगत आहेत. इमोशनल सपोर्ट कमी होते. बाहेरचं जग कसं प्रॅक्टिकल आहे, पण कुटुंबच आपल्याला साथ देत असतं. आजच्या धावपळीच्या जगामध्ये आपण सगळ्यासाठी वेळ काढतो पण कुटुंबासाठी नाही. आणि शेवटी आपल्याला सर्वात जास्त गरज असते ती त्यांच्याच वेळाची. पैसा, करिअर, सक्सेस सगळं मिळेल, पण कुटुंबासाठी दिलेला वेळ खरं सुख देतो. आजच्या धावपळीच्या जगामध्ये आपण सगळ्यासाठी वेळ काढतो पण कुटुंबासाठी नाही. मोबाईल, काम, स्वप्न सगळं जपताना आपण नकळत आपल्या माणसापासून दूर जातो. आणि शेवटी जण पळभर म्हणतील हाय हाय, पण आयुष्यभर साथ देणारं हे फक्त आपलं कुटुंबच असतं. म्हणूनच आजच थोडा वेळ काढा आपल्या माणसासाठी, कारण कुटुंबासाठी दिलेला वेळच आयुष्यभराची खरी कमाई असते. आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण सगळे मिळवायच्या मागे धावत आहोत पण आपल्याच माणसापासून दूर जात आहोत. संतांनी सुद्धा आधी सांगून ठेवले की संसार सांभाळूनच परमार्थ करावा. कारण घरातल्या माणसाच्या डोळ्यात अश्रू ठेवून देवाला शोधण्यात काहीच अर्थ नाहीये. जण पळभर म्हणतील हाय हाय, पण आयुष्यभर ज्यांनी आपल्यासाठी जगलं त्यांच्यासाठी आपण वेळच दिला नाही, तेच खरं दुःख आहे. म्हणून आजच थांबा, थोडं आपल्या कुटुंबाकडे वळा, कारण कुटुंब सेवा हीच खरी देव अर्चना आहे. आणि संसारातलं प्रेम जपलं तरच परमार्थाला अर्थ असतो.
पैसा कमवायला आयुष्य आहे, पण माणसं जपायला वेळ काढा, कारण कुटुंबासाठी दिलेला वेळच आयुष्याची खरी कमाई असते. देवाला शोधायचं असेल मंदिरात नाही, आपल्या कुटुंबाच्या प्रेमात शोधा, कारण कुटुंबाची सेवा हीच खरी देव अर्चना आहे. शेवटी फोटो उरतात, आठवणी उरतात आणि मनात एकच प्रश्न राहतो, थोडा वेळ दिला असता तर. म्हणूनच आज वेळ द्या, उद्या कदाचित उशीर होईल. जग जिंकलं तरी चालेल, पण कुटुंब हरलं तर सगळंच हरलात. म्हणून जपा आपल्या माणसांना, कारण तेच खरे जग आहे. वेळ निघून गेल्यावर ना क्षणपर येतात ना माणसं. म्हणूनच आजच जपा आपल्या कुटुंबाला, कारण शेवटी जन पळभर म्हणतील हाय हाय, पण तुमचं खरं जग तुमचं कुटुंबच आहे. माझं कुटुंब, माझं घर जग आहे. माझं कुटुंब, माझी ताकद. पाश्चात्य जग बदलत राहील, पण आपल्या संस्कृतीतील कुटुंबाला जे स्थान आहे ते कायम आढळ आहे. म्हणूनच जय संस्कृती, जय आपल्या कुटुंबाच्या प्रेमाला.